माझे नाव रजत आहे. माझे फायनल पर्यंत शिक्षण झाले होते आणि त्याच्या पुढचे शिक्षण करण्यासाठी मला दुसरीकडे जायचे होते. तसेच मी अनेक ठिकाणी विचारपूस केली आणि एक ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. पण मला तिथे एकटे राहायचे होते आणि आजपर्यंत मी कधी एकटा जास्त दिवस कुठेच राहिलो नव्हतो, म्हणून आईला काळजी वाटत होती. एके दिवशी आई मामी सोबत बोलताना माझ्या सर्व गोष्टी सांगू लागली. तर मामी म्हणाली, त्याला माझ्याकडे पाठव, कारण त्याचे मामा सुद्धा बाहेर असतात आणि त्यामुळे मी घरी एकटेच असते. आमच्याकडे त्या शिक्षणाची सोय पण आहे, तसेच त्याला एकटे राहावे लागणार नाही. माझ्या आईला मामीच्या गोष्टी पटल्या आणि तिने मला सांगितले. मी पण आईला मामीकडे जाण्यासाठी हो म्हणालो. माझी मामी जवळपास 45 वर्षाची होती, पण ती पाहायला फारच छान. तसेच तिचे शरीर मजबूत काठीचे होते, त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसायची. आता मी जाण्याची सर्व तयारी केली आणि काही दिवसांनी मामीकडे जाण्यासाठी निघालो. आज जवळपास 3 वर्ष नंतर मी मामीकडे जाणार होतो. मी मामीकडे पोहोचलो आणि मामी मला बघताच मिठी मारली आणि म्हणाली, तू तर फारच मोठा झाला आहे. मी तिला हसून हो म्हणालो, पण आज तो कधी न अनुभवलेला स्पर्श मला जाणवला. त्यानंतर ती माझ्यासाठी चहा नाश्ता बनवायला गेली. ते बनवल्यावर आम्ही बोलू लागलो. मामी म्हणाली, छान झाले तू इथे आला तर, कारण तुझे मामाचे काम जास्त करून बाहेरचे झाले आहे, म्हणून मला एकटीला घरी करमत नाही. मी पण मामीला म्हणालो, आता मी आलो आहे तर तुम्हाला एकटेपणा वाटणार नाही. तसेच मामीने मला माझी खोली दाखवली आणि बोलली, तू थकला असेल म्हणून थोडा आराम कर. आता रात्र होत आहे, त्यामुळे आधी जेवण बनवून घेते. आणि मामी किचन मध्ये जेवण बनवायला गेली. मी पण थोडा आराम केला आणि उठलो तर मामी मला घरी दिसली नाही. आणि बाहेर जाऊन बघितले तर मामी बाजूच्या बाई सोबत बोलत होती. मला बघताच ती आली आणि मला म्हणाली, तुला छान झोप लागली होती म्हणून उठवले नाही, चल आता जेवण करू. मी मामीला विचारले, मामा नाही आले तर म्हणाली, ते 2 दिवसांनी येणार आहे. त्यानंतर आम्ही जेवण केले. मी बाहेर बसून होतो तर मामी रात्रीचे कपडे घालून आली, पण ते कपडे थोडे वेगळे होते, म्हणून माझे लक्ष तिकडेच जात होते. आणि एकदा तर तिने पण मला बघताना पाहिले, कारण आम्ही समोरासमोर बसून बोलत होतो. सकाळी उठून मी कॉलेजची माहिती काढण्यासाठी गेलो. तसेच काही दिवस मी याच कामात होतो. मधात मामा पण आले आणि त्यांनी पण मला या कामात मदत केली. आता माझे कॉलेजचे काम झाले होते आणि काही दिवसांनी कॉलेज सुरू होणार होते. एक दिवस मामी बाजारात गेली होती. आता घरी कोणी नसल्यामुळे मी बिनधास्त आपल्या पद्धतीने आंघोळ करत होतो आणि दार अर्धे उघडे होते, कारण जर कोणी आले तर मला आवाज यावा म्हणून. पण आता मी थोडे मान तिकडे करून आंघोळ करू लागलो. पण मामी केव्हा आली आणि माझ्याकडे बघू लागली मला कळलेच नाही. तिने माझी पूर्ण स्थिती बघितली. मला आता थोडे वेगळे वाटत होते, कारण मामी मला काय म्हणेल माहित नव्हते. त्यानंतर मी लगेच आंघोळ केली आणि आपल्या खोलीत आलो. काही वेळाने मामीकडे गेलो तर मामीने मला काहीच म्हटले नाही. पण त्या दिवसानंतर मामी माझ्याकडे जास्त लक्ष देऊ लागली, कारण मला अनेकदा तिच्या पाहण्यावरून समजत होते. कधी मी झोपून असलो तर सकाळी मला कोणीतरी खोलीत आहे म्हणून वाटायचे. आणि मामा बाहेर असल्यामुळे मामी शिवाय कोणीच घरी नसायचे. आणि कधी ती अशी कामे करायची की मला फार काही तिचे दिसायचे. ते बघून माझी अवस्था बिघडायची. त्यानंतर तिचे पण लक्ष माझ्यावर असायचे. असेच बरेच दिवस चालले आणि या सर्व गोष्टींमुळे माझ्या डोक्यात अनेक विचार येऊ लागले. पण मला सर्व लक्षात आले होते की मामीला काही गोष्टीची आवश्यकता भासत आहे. तसेच मामा नेहमी बाहेर असायचे, म्हणून तिची पण काही चुकी नव्हती. आणि मला पण काही समजत नव्हते काय करावे म्हणून, कारण मनात कुठेतरी थोडे वेगळेच वाटत होते. पण ती मला कधी या गोष्टीबद्दल काहीच बोलली नाही. तिच्या वागण्यावरून मला अनेक गोष्टी कळत होत्या. एकदा सकाळी मामी मला म्हणाली, मामा नसेल तेव्हा तू माझ्या खोलीत येऊन झोपत जा, कारण मला काल फार भयानक स्वप्न पडले. मी फार घाबरले होते आणि घट्ट डोळे बंद करून राहिले. त्यानंतर मला केव्हा झोप लागली कळलेच नाही. आता मामीच्या या गोष्टी खऱ्या होत्या की खोट्या या मामीलाच माहित होत्या.
पण या सर्व गोष्टींमुळे माझ्या पण मनात काही इच्छा निर्माण होऊ लागल्या, कारण मी आता लहान नसून फार मोठा झालो होतो. आता मी रोज मामीच्या खोलीत झोपत होतो आणि कधी कधी झोपेत असताना तिची अवस्था फारच वाईट असायची. त्यामुळे मला फार भलतेच वाटायचे आणि मामी आता कधी कधी असे कपडे नेसायची की त्यातून बरेच काही दिसून येत होते. मला तिचे असे वागणे कळत नव्हते. आमच्या रात्री गोष्टी होत होत्या. ती वरती पलंगवर झोपायची आणि मी खाली, आणि कधी कधी ते माझ्या सोबत बोलत असताना सुद्धा तिचा तो वरती सरकायचा आणि तिला सुद्धा ते माहित होते. पण ती बरोबर न करता त्याच स्थितीमध्ये माझ्या सोबत बोलायची. आता माझे पण लक्ष तिच्याकडे केंद्रित होऊ लागले. काही दिवसासाठी मामा घरी आले होते, म्हणून आता मामीचे वागणे बदलून गेले. ती आधी जशी वागायची तशी आता वागत नव्हती. पण माझे आता कॉलेज सुरू झाले होते, म्हणून मी पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करू लागलो. मामी मला सर्व गोष्टी वेळेवर करून द्यायची. एकदा मामीला म्हणालो, तुम्ही माझी किती काळजी करता, मला काय हवे काय नाही सर्व तुमच्या लक्षात असते आणि बरोबर वेळेवर मिळते. यावर मामी माझ्याकडे बघून म्हणाली, मला तुझी काळजी आहे पण तुला माझी काळजी नाही ना. तुला पण कळायला हवे मला काय पाहिजे. आता या गोष्टीवरून मला निश्चितपणे समजले होते की तिला अनेक गोष्टीची आवश्यकता आहे. तर मी तिला म्हणालो, तुम्ही सांगा तुम्हाला काय हवे आहे, प्रयत्न करील तुम्हाला ते देण्याचा. तर मामी शांतच होती. त्या दिवशी मामा परत काही दिवसासाठी बाहेर गेले आणि मला आता मामीच्या खोलीत झोपावे लागेल. त्या रात्री बोलत असताना मी मामीला विचारले, तुम्ही मला सांगितले नाही तुम्हाला काय हवे आहे म्हणून. तर मामी म्हणाली, तुला आतापर्यंत कळले नाही का, मला ते सांगता येणार नाही. तुला समजायला पाहिजे मामा घरी राहत नाही आणि त्यामुळे मला अनेक गोष्टी आठवतात. तसेच तुला अनेक गोष्टीवरून मी सांगण्याचा प्रयत्न केला, तुला कळून सुद्धा मला विचारतो. आता मी पलंगवर गेलो आणि म्हणालो, मला फार आधी कळले होते, पण तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करणार म्हणून शांत होतो. ती माझ्याकडे बघत होती आणि तिच्या डोळ्यात त्या गोष्टीची आतुरता दिसून येत होती. म्हणून मी जास्त वेळ न घेता तिला हव्या असलेल्या गोष्टीवर पोहोचलो. मी पोहोचताच आपल्या कामाला लागलो. ती तर माझ्यापेक्षा दुप्पट पद्धतीने मला पाठिंबा देऊ लागली. ती मला म्हणाली, फार दिवसापासून तू मला वाट पाहायला लावली आहे, म्हणूनच ती वाट पूर्ण करून टाक आणि मला काय हवे ते देऊन दे. तिने तर मला हव्या त्या गोष्टी माझ्या समोर मांडून दिल्या आणि मी त्याचा आनंद घेऊ लागलो. आमची साथ एकमेकांना बरोबरीची होती. तिच्या चेहऱ्यावरची खुशी मला अजूनच उत्साहित करत होती. आज तिला हळूहळू सर्व गोष्टी देऊ लागलो आणि त्या सर्व गोष्टी द्यायला मी फार वेळ घेतला आणि आम्हाला त्या दिवशी वेळेचा सुद्धा भान नव्हते, कारण आम्ही आपल्याच कामात व्यस्त होतो. तिला त्या गोष्टी भेटायचे सुख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होते आणि त्याच अवस्थेत झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा मामी उठून आपल्या कामाला लागली होती. मी जाऊन तिला विचारले, आता तर तुम्हाला हवे ते मिळाले ना. तर हसून म्हणाली, हो फार चांगल्या प्रकारे. त्यानंतर तर कोणाला सांगायची गरजच नव्हती. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हव्या त्या गोष्टी पूर्ण करत होतो. अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.